शामरावचा बैल मेला. मग पेपरला प्रश्न विचारते शामरावचा बैल मेला वाक्यामधला उद्देश ओळखा. आणि लेकरं काय करतात माहितीये का? अरे यार शामरावचा, कारण की कर्ता म्हणजे काय त्याला कर्ता कळत नाही. कर्ता म्हणजे नावच समजते कोण असतं. शामराव नाव यायचं. कर्ता म्हणजे नाव नाही कोणाचं. कर्ता म्हणजे सुरुवातीचा माणूस नाही. कर्ता म्हणजे वाक्यामधला माणूसच असतो असं नाहीये. कळलं? इथं वाक्यामध्ये तुम्हाला कर्ता ओळख नाही आहे ना. आता काय ओळखायचं? उद्देश. मित्रांनो उद्देश ओळखण्यासाठी बघा, उद्देश ओळखण्यासाठी धातूला नारा, माया राठोड नारा गेली का, नारी, नारी हे जोडायचं. एवढी गरिबी दाखवायचीच माझं म्हणणं. वाक्यातला उद्देश ओळखायचा ना, एवढी गरिबी दाखवा. धातू शोधायचा आणि धातूला नारा, नारी, नारे जोडायचं आणि शेवटी काय लावायचं रे? कोण किंवा काय यानं प्रश्न विचारायचा. कोण किंवा डायरेक्ट वाक्यामधला काय निघतो. आणि एकदा का तुम्हाला उद्देश सापडला ना, बाकी काही विचारू. कळलं? इथं सांगा शामरावचा बैल मेला. मला सांगा मेला मधला धातू कोणता आहे? मर. मर बरोबर आहे, बरोबर नाही? मर ना. कळलं? इथं सांगा मरणारा. बघा मर नारा, मरणारा कोण? मरणारा कोण रे? बैल. मग वाक्यामधला मला सांगा, वाक्यामधला उद्देश कोण झाला? बैल. मग आता तुम्हाला विचारलं इथं श्रावणीला थंडी वाजते. मग पेपरला प्रश्न विचार तुम्हाला वाक्यामधला काय करता. आणि मी सांगतो महिला मंडळ 101% माहिती काय लिहितात? श्रावणी. थंडी कोणाला श्रावणी वाजत आहे. डोक्याचा भागच नाहीये. त्याने काय विचारलं आपल्याला? उद्देश. काय विचारलेलं आहे? उद्देश. कळलं? इथं मला सांगा वाजण्याची क्रिया झालेली आहे. मला सांगा वाजणारी. वाज हे धातू वाज. वाज काय झाला? धातू वाजणारी. वाजणारी काय? थंडी. थंडी काय झाली मग? करता. त्या कर्त्याला काय म्हणायचं? उद्देश. असे वाक्य हे अकर्मक असतात. काय असतात? पेपरला प्रश्न येईल की मला पपई आवडते. मला पपई आवडते. वाक्यामधलं आवडते हे कोणत्या प्रकारचा क्रियापद आहे? अकर्मक लिहायचं. काय लिहायचं? का अकर्मक लिहायचं? एक मिनिट. मला पपई आवडते. आवडणारी काय? पपई. कळलं? इथं मग पपई हे कोण झाली? इथं करता. काय झाला तो? उद्देश. काय झाला इथं? मग पेपरला प्रश्न तुम्हाला विचारला. एक मिनिट. हा तुम्हाला म्हणेल सायकल ने येणारा मुलगा पोलीस झाला. पोलीस झाला. मला सांगा वाक्यामधला कर्ता ओळखा. मला पहिले सांगा क्रिया कशी होण्याची. होणारा कोण? पोलीस नाही. कोण झाला? होणारा कोण? मुलगा. पोलीस होणारा कोण? सांगा. पोलीस होणारा कोण? मुलगा. मुलगा कोण झाला वाक्यातला? उद्देश. बरं मुलगा कसा आहे तो? सायकल येणार. हे मुलाबद्दल माहिती सांगत आहे. ते मुलाच्या कुठं आलं? आधी. उद्देशाबद्दल माहिती. उद्देश कुठं आहे? ते आधी. उद्देशाबद्दल जर आधी माहिती असेल त्याला काय म्हणतो आपण? उद्देश विस्तार. काय म्हणतो आपण? उद्देश विस्तार. आता मला दोघात फक्त सांगा, परफेक्ट सांगा. उद्देश ओळखण्यासाठी वाक्यातला काय शोधसाल? पहिल्यांदा धातू. काय शोधसाल? धातू. क्रियापदाला धातू. कळलं? इथं त्या धातूला काय लावायचं? नारा, नारी, नारी. आणि कशानं प्रश्न? कोण किंवा काय न प्रश्न. मग आता मी म्हटलं इथं पांढरे शुभ्र दात मुखास शोभा 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 देतात असं वाक्य आहे. मला सांगा वाक्यामधला उद्देश ओळखा. काय शोधतात? पहिले धातू. शोभा देतात. सांगा देणारे कोण? काय? दात. सांगा वाक्यातलं दात हे काय झालं मग? उद्देश. काय झाला? उद्देश. कळलं? दात कसे आहेत? पांढरे शुभ्र. हे दाताबद्दल माहिती. याला काय म्हणतात? हे जर समोर आलं तर विधान. काय म्हणतात? विधान. ठीक आहे. उसके बाद में सांग राजाला मुकुट शोभतो. राजाला मुकुट शोभतो. मला सांगा वाक्यातला उद्देश. मुकुट. शोभणारा कोण? मुकुट. कळलं? बाळाला ऊन लागली. बाळाला ऊन लागते. ऊन. ऊन काय झालं? उद्देश. आई कांदा कापते. पाय. आई कांदा कापते म्हणजे बरोबर मधलं शोध लागलं. कळलं? अरे आई कांदा कापते. कापणारे कोण इथं? आई. कळलं इथं? ठीक आहे. सांगा उद्देश म्हणजे कोण? मग करता. उद्देश म्हणजे कोण असेल? करता. कर्त्याबद्दलची माहिती म्हणलं तर उद्देश. कर्त्याबद्दलची माहिती पुढे आली तर आता म्हटलं आपण कालिदास. कालिदास कवी होता. मला सांगा असणारा कोण?
कालिदास बद्दल माहिती कुठं आलेली आहे? पुढं. मग कवी हे काय झालेलं आहे? विधेय. पुढं काय झालेलं आहे सांगा? उद्देश म्हणजे कोण? कर्ता. उद्देश म्हणजे कोण? कर्ता. आता तुम्हाला विचारलं विधेय. विधेय म्हणजे कोण? क्रियापद. विधेय म्हणजे काय असं? वाक्यातलं क्रियापद ओळखता येईल का? आणि विधेय विस्तार म्हणजे क्रिया विशेषण. क्रिया विशेषणासाठी 4 शब्द सांगितले मी. कोणते कोणते? केव्हा, कुठे, कशा आणि किती. शब्द सिद्धी. एक मिनिट. शब्द सिद्धी मला सांगा. शब्द सिद्धी. एक मिनिट. पहिले व्याख्या पहिले लक्षात येतं. हा, शब्द सिद्धी. शब्द सिद्धी म्हणजे शब्दाची निर्मिती. का बोलू नका. शब्दाची निर्मिती. कळलं ना? शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे, शब्दाची निर्मिती कशी झालेली आहे, यालाच काय म्हणतो व्याकरणामध्ये? शब्द सिद्धी. शब्द निर्माण कसा झालेला आहे या क्रियेला, या प्रक्रियेला काय म्हणतो आपण? शब्द सिद्धी. कळलं इथं? भाषेतील मूळ शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात. काय म्हणतात? भाषेतील मूळ शब्दाला काय म्हणतात? सिद्ध शब्द म्हणतात. सिद्ध शब्द. कळलं इथं? शब्द 2 प्रकारचे लक्षात. एक सिद्ध शब्द आणि कोणते? साधित शब्द. सिद्ध रे साधित. कळलं इथं? शब्दाची निर्मिती किती झाली याला काय म्हणतो आपण? शब्द सिद्धी. शब्दाची उत्पत्ती, निर्मिती, शब्द कसा तयार झालेला या प्रक्रियेला काय म्हणलं? शब्द सिद्धी. शब्द किती प्रकारचे? 2. सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्द म्हणजे मूळ शब्द. सिद्ध शब्द म्हणजे काय असं? मूळ शब्द. साधित म्हणजे तयार झालेले. साधित म्हणजे काय असेल? तयार झालेले. कळलं इथं? सिद्ध शब्दाचे प्रकार किती? 3. किती? 3. कोणते कोणते? तत्सम, तद्भव आणि देशी. हे परभाषिक. हे काय ते? याला 4 नाही म्हणायचं. सिद्धचे प्रकार किती आहेत? 3. हे परभाषिक. हे पाठकरणी आपल्याला कळलं. तत्सम म्हणजे आता एक मिनिट पहिले कळलं पाहू आपण. आता तत्सम आहे मोठे. याच्या व्याख्या लगेच येतात. तत्सम. तत्सम म्हणजे संस्कृत मधून जशाला तसे आलेले शब्द म्हणजे काय असेल? तत्सम. ओळखायचं कसं? तत्स म्हणजे संस्कृत. संस्कृत मधून मराठीत येताना बदलून आलेले शब्द, बदल झालेले शब्द म्हणजे काय असेल? तद्भव. तद्भव. आणि जे ओरिजिनल महाराष्ट्रातले आहेत, महाराष्ट्रातल्या लोकांच्या बोली भाषेतले आहेत, त्याला काय म्हणतो आपण? देशी. सांगा. जशाला तसे आलेले. संस्कृत मधून जशाला तसे आलेले तत्सम. बदलून आले तर तद्भव. चलो उसके आगे साधित. परभाषा शब्द आपल्याला पाठच करते. दुसऱ्या भाषेत आलेले म्हणतो. कोणत्या व्यतिरिक्त? संस्कृत व्यतिरिक्त. ठीक आहे. साधित. साधित म्हणजे काय असेल? उपसर्ग किंवा प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दांना साधित म्हणतात. उपसर्ग किंवा प्रत्यय लागून तयार झालेल्या शब्दांना काय म्हणतात? साधित. साधितचे मुख्य प्रकार 4. साधितचे मुख्य प्रकार किती? 4. उपसर्ग म्हणजे समोरून लागणारे. समोरून. प्रत्यय म्हणजे काय असेल? शेवटी लागणारे. पाठीमागून नाही, शेवटी. सफिक्स प्रफिक्स म्हणतो आपण त्याला. कळलं इथं? सामासिक म्हणजे काय असेल? 2 शब्द एकत्र. किती शब्द? 2 मुख्य शब्द काय असतात? एकत्र. ठीक आहे. आणि अभ्यस्त म्हणजे काय असेल? दुप्पट. अभ्यस्त म्हणजे काय असेल? शब्द जर रिपीट झाला तर काय? अभ्यस्त. 2 मुख्य शब्द असेल तर सामासिक. समोरून काही लागलं तर उपसर्ग. आणि प्रत्यय म्हणजे काय असेल? शेवटून लागून तयार झालेले. शेवटून लागून तयार झालेले. ठीक आहे. आता काही तत्सम शब्द आहेत, यातले महत्त्वाचे तुम्हाला वाचून दाखवतो फक्त बस. ठीक आहे. तत्सम शब्द म्हटलेला आहे आपण. एक मिनिट. सांगा तत्सम म्हणजे काय? मग आता जशाला तशा आलेले. ह्याच्यात तत्सम पण आहे आणि तद्भव पण आहे. ठीक आहे. चला. तत्सम म्हटलेलं आहे. पहिल्यांदा भगिनी शब्द. हे तुम्हाला सांगतो. जेवढे धार्मिक शब्द आहेत, जेवढे जर शुद्ध वाटतात आपल्याला, कळले? हे सगळे शब्द कुठे फेकायचे? तत्सम. भगिनी शब्द. पेपरला प्रश्न विचार. श्वसूर, देवालय, पश्चाताप, अग्नी, कंटक, अज्ञानी, पय, दुग्ध, हस्त. हे शब्द कोणता येतं? तत्सम. काय शब्द? आता भगिनीचं काय केलं? बहीण. मग बहीण कोणता शब्द झाला नाही? बदलून घेतला ना. बहीण कोणता शब्द? तद्भव. कळलं? हे महत्वाचं नाही आपल्याला. ते ओळखीचे आहेत आपल्याला. कळलं इथं? आता तत्सम मध्ये पाठ काय ठेवायचं? भूगोल, सूर्य, पत्र, लक्षात, आकाश, लक्षात, परंतु. हे 4 शब्द पाठ ठेवा. कशामध्ये म्हणतो आपण? तत्सम मध्ये. आणि बाकी तुम्हाला माहितीच आहे बघा. ठीक आहे. त्यानंतर देशी शब्द. देशी शब्द पाठ करणे. देशी शब्द आपण एकदा उच्चारूनच घेऊ.
देशी शब्दात प्रश्न येतो तुम्हाला. लुगडे लक्षात ठेवायचं देशी शब्दामध्ये, विसरायचं नाही आपण. ठीक आहे, सांगा घोडा शब्द कोणता आहे? देशी. दगड देशी. गार देशी. कंबर, धोंडा, उडी, शेतकरी लक्षात. डोके, लाकूड, डोळा, वांगे, उन्हाळकी, चिमणी, पक्ष्यांचे फळांचे पक्ष्यांचे पदार्थाचे नाव लक्षात ठेवायचे. बोका लक्षात. रेडा, वेडा लक्षात. अंघोळ, गुडगा आणि धपा. आबोला, आबोला, धपाधप हे शब्द कोणते आहेत? देशी शब्द. कोणते शब्द आहेत? देशी. कानडी शब्द. कानडी शब्द तुम्हाला महत्व सांगतो, पेपरला विचारले जातात. ठीक आहे, कानडी शब्द म्हटलं आपण. कानडी तुम्हाला भाकरी, तूप, पाडकित्ता, खलबत्ता, कांबळे, 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 आई, अक्का, मामा, काका हे सगळे कानडी लिहायचे. कळलं इथं? बांगडी, गच्ची, कळलं इथं? आवळा, लवंग लक्षात. मसालेदार पदार्थ इकडलेच लिहायचे, इकडे लिहायचेच नाही. कळलं इथं? हा. तांब्या, त्यानंतर किल्ली लक्षात. गाजर, ठीक आहे. खिडकी लक्षात. आई, आता भावनेच्या भरात मराठी लिहून टाकसाल. आई शब्द कोणता आहे? कानडी. कळलं इथं? आपली गॅरंटीच नाही. आई म्हटलं बा हे तर आपलं काम झालं. ठीक आहे. त्यानंतर गादी, उडीद हे शब्द कोणते आहेत? चिंच लक्षात. हे शब्द कोणते आहेत? कानडी. कानडीमध्ये तूप लक्षात ठेवा, कांबळे लक्षात ठेवा, खडबत्ता, अळकित्ता लक्षात ठेवा आणि भाकरी. गुजराती एक तर तुम्हाला सांगतो, गुजरातचा तुम्हाला कोड दिलता, तुम्हाला कोड पुन्हा उच्चारून सांगतो. तो कोड पाठ ठेवा लक्षात. पाठ ठेवल्यानंतर त्याच्या अंतर्गत जेवढे शब्द येतील हे आपण पाठवून देते आपली. याच्या व्यतिरिक्त पाहू आपण आता. ठीक आहे, नवीन काही भेटते का आपल्याला? हवेली कोणता भेटला नवीन? हवेली शब्द. हवेली शब्द कोणता आहे आपला? गुजराती. हवेली शब्द गुजराती आहे. कळलंय तर? सदरा, खादी. खादी तर नरेंद्र मोदी माहितीच आहे आपल्याला, ते गुजराती माणूस. ठीक आहे. हा. गिलके, गिलके तेच खायचे. हा. त्यानंतर आवक जावं, आवक जावं, मलमपट्टी, ढोकळा, घरचेमई. हे घरचेमई येणार नाही आपल्याला. ठीक आहे. आता लक्ष द्या इथं. कोड कसा पास? घी महत्वाचा आहे. कोड, कोड बघा. गुजरातचा रिकाम टेकडा दलाल, दलाल, दलाल. शेठजीच्या डब्यामध्ये घी घेऊन दादरला गेला किंवा दादरच्या घरी गेला. दादरच्या. गुजरातचा रिकाम टेकडा दलाल शेठजीच्या डब्यामध्ये घी घेऊन दादरच्या घरी गेला. कळलं इथं? ठीक आहे. आणि आपल्याला माहित आहे डबा घेऊन जाण्याचं काम हे रिकाम टेकड्या माणसाने सांगितलं जातात. दळणा डबा हे घेऊन जा, ते घेऊन जा. कळलं इथं? गुजरातचा कोण आहे? रिकाम टेकडा दलाल आहे. कळलं इथं? सांगा तूप शब्द कोणता आहे? कानडी. घी कोणता शब्द आहे? चलो उसके आगे. इंग्रज शब्द माहिती आहे तुम्हाला, हिंदी शब्द माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. पोर्तुगीज शब्द याचाही कोड आहे. आता पोर्तुगीजांनी आणखी तुम्हाला सांगतो, पोर्तुगीजांनी एक आपल्याला एक चांगला खाद्यपदार्थ दिला त्यांनी. पोर्तुगीजांनी आपल्याकडे एक चांगला तंबाखू दिला. काय दिला त्यांनी? तंबाखू. तंबाखूचं पहिलं उत्पादन घेण्यास सुरुवात भारतामध्ये कोण केली? ते पोर्तुगीजांनी. कोणी केली? चांगलं काम केलं. कळलं इथं? बरोबर की नाही? ठीक आहे. चलो. तंबाखू हा इंटरनॅशनल ब्रँड आहे. कोणता ब्रँड आहे? आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून घोषित करावा त्याला. अरे बरोबर आहे ना? तंबाखू काय करते माहिती आहे का? भेदभाव, जातीभेद, गरिबी, श्रीमंती याची दरी मिटवते. लक्षात. तंबाखाची तलब आली की मालक हा नोकराला तंबाखू मागतो. लक्षात. आणि नोकर पण वेळ आली तर मालकाला तंबाखू मागतो. कळलं? मग इथं या पदार्थांमुळे काय केलं माहिती आहे का? त्यांना काय आलं? समान लेवल आणलं. कळलं इथं? गरीब श्रीमंती. कळलं इथं? आणि या तंबाखू या खाद्यपदार्थावर तेजी मंदीचा काही फरक पडत नाही. कोरोना नाही फरक पडला नाही. कळलं इथं? त्या काळात 2 रुपयाची पुडी ती 10 रुपये झालेली. कळलं इथं? ठीक आहे. आणि जे सगळ्यात शुद्ध प्राणी समजला जातो त्याचा लोगो कोणा दिलेला आहे? तंबाखूला. काय छाप? गायचा. कोणता छाप? गायचा. म्हणून तुम्हाला सांगतो त्याला नाव ठेवून म्हणजे माहिती आहे का आपल्याला पाप लागण्यासारखं आहे. कोणाला? तंबाखू. कळलं इथं? आणि येणारच येते बाबा. मी तुम्हाला सांगतो एक मुलगा होता, त्याला म्हटलं काय बाबा तुझं 1600 आउट ऑफ होतं.
लक्षात. एस टी कॅटेगरीचा मुलगा होता 2 वर्षापूर्वी, कळलं इथं 2 मार्कांनी घरी झाला. त्याला म्हटलं बाबा आय थिंक मागच्याच वेळेस कळलं इथं तुझं 1600 आउट ऑफ होतं पण निघाला कसं नाही. सर प्रॉब्लेम तो नाही झाला. लक्षात. मी काय मला तंबाखू घरी ठेवला आणि तिथे टायमावर भेटला असतं. काहींना एवढी मोठी तलब जडलेली आहे कळले तर की त्याशिवाय कामच होत नाही. लक्षात. म्हणून सांगतात चलो तंबाखू कोण आणला? पोर्तुगीज. कोणी आणला रे? तर पोर्तुगीजांनी आणला. ठीक आहे. चलो पोर्तुगीजांचा सुद्धा कोड आहे. तो कोड पहिले तयार करून तुम्हाला सांगतो त्याच्यातलं. कळलं इथं. पोर्तुगीजांनी बिजागिरी पोर्तुगीजांनी बिजागिरीचा पगार केला. पगार केला. बिजागिरीचा पगार केला. त्याने घमेल्यामध्ये घमेला त्याने घमेल्यामध्ये लक्षात. त्याने घमेल्यामध्ये कोबी, बटाटा, फणस अननस कुठे? फणस अननस एक अननस शब्द आहे ना. फणस अननस कळलं इथं. त्यानंतर साबुदाणा ठीक आहे. बिस्किट लक्षात. हापूस आंब्याचे लोणचे आणले. व कोष्टीला म्हणाला. कोष्टी किती कोष्टी? याच्यात कोष्टी नाही. कोष्टी एक शब्द येतो आपला. ही तर कोष्टी, हे कोष्टी येते आणि हा कोबी आहे. हा व कोष्टीला म्हणाला हे पायरीवरच्या मेजवर ठेव. मी तुला पाव आणि तंबाखू देतो. ओनली तंबाखू नाही, तंबाखू. पाव आणि तंबाखू देतो. बघा आता कोण पूर्ण. पोर्तुगीजांनी बिजागिरीचा पगार केला. त्याने घमेल्यामध्ये कोबी, बटाटे, फणस अननस लक्षात. त्या फणस अननस कळलं इथं. बिस्किट लक्षात. साबुदाणा व हापूस आंब्याचे लोणचे आणले. व कोष्टीला म्हणाला हे पायरीवरचे मेजवर ठेव. मी तुला तंबाखू देतो. याच्या अतिरिक्त अलमारी शब्द आहे. अलमारी लक्षात. लिंबू, संत्रा, पेरू खायच्या वस्तू. लिंबू, संत्रा, पेरू लक्षात. खायच्या वस्तू आहेत. लिंबू, संत्रा, पेरू लक्षात. तुरुंग चावी, परात, इस्त्री, टिकाव लक्षात. हे शब्द महत्वाचे आहेत आपल्याला. ठीक आहे. खायचे सगळे पदार्थ. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. फारसी शब्द आहे. फारसी शब्दामध्ये वाचून घ्या एकदा. अरबी शब्दामध्ये तुम्हाला मेहनत शब्द महत्वाचा आहे. अर्ज शब्द महत्वाचा आहे. खर्च शब्द महत्वाचा आहे. मंजूर शब्द महत्वाचा आहे. मंजूर लक्षात. जाहीर शब्द महत्वाचा आहे. मालक शब्द महत्वाचा आहे. तमाशा हा मराठी शब्द नाही आहे. तमाशा शब्द महत्वाचा आहे. कळलं इथं. सुलतान, इमारत आणि ताकद. ऐन हंगाम, ऐन जमाबंदी हे जे शब्द आहेत हे कोणते आहेत आपले? ऐन हंगाम, ऐन जमाबंदी हे शब्द कोणते आहेत? याच्या आधीचे शब्द आहेत. कोणते? फारसी शब्द म्हणतो. अरबी शब्द. अरबी कळलं इथं. आता यामध्ये तामिळ शब्द पाठ ठेवा. माझं म्हणणं आहे तामिळ शब्द कसे पाठ ठेवा बघा. तामिळ आणि तेलुगूमध्ये कन्फ्युज न करा. आपण तामिळ एक तर पाठ घ्या किंवा लिहून घ्या. तामिळ ठेवले तर आपोआप तेलुगू पाठ होतं. कळलं इथं. दोन पैकी तामिळ शब्द कोणते आहेत? साप, मठ्ठा, भेंडीची भाजी आहे. भेंडी, मांजरपाट, टेंगूळ कळलं इथं. त्यानंतर चिल्ली पिल्ली. त्यानंतर काय असेल? चिल्ली पिल्ली. ठीक आहे. आणि डबी शब्द कळलं इथं. चिल्ली पिल्ली, सार, मठ्ठा, भेंडी, मांजरपाट, टेंगूळ लक्षात. डबी आणि चिल्ली पिल्ली हे कोणते आहेत? तामिळ शब्द. आणि याच्या व्यतिरिक्त कोणते आहेत मग? तेलुगू. ठीक आहे. एक लक्षात ठेवायचं. कजाली शब्द कोणता येतात? लक्षात. कजाली शब्द कोणता येतो आपला? कोकणी लक्षात. आणि एक येतो आपल्याला फ्रेंच शब्द येतो. कारतूस शब्द कोणता आहे? फ्रेंच. चलो आता शब्दांच्या शक्ती महत्वाचा पार्ट आहे. शब्दांच्या शक्ती किती येतात? जर पेपरला विचारला शब्दांच्या शक्ती किती तर 3 लक्षात. शब्द शक्ती कशाला म्हटलं जाते बघा. एखादा शब्द उच्चारण्यात फरक आहे. मग एक शब्द उच्चारल्यावर पर्टिक्युलर तोच अर्थ निघतो का? अर्थ घेण्यावर डिपेंड आहे समोरच्याला. आता समजा 4 मुली उभ्या आहेत. तिथून 2 मुलं चालले
हसत चालले आपापल्या ह्याच्यात, गोळावटाप गेला, सोळाशावटाप निघालं, नाही झालं तर झालं, कळलं. त्यातल्या एका मुलीने ते बोलणं ऐकलं, आलं लक्षात. आणि ऐकल्यानंतर एक मुलगी दुसऱ्याला म्हणते, बघा कुत्रे इथूनच चालले. आता नेमकं काय म्हटलेलं आहे? कुत्रा शब्द म्हटलेला आहे, कळलं इथं. मग आता माझा तो कुत्रा शब्द, कुत्रा प्राण्याला म्हटलं का त्या मुलाला म्हटलं? मुलाला म्हटलेलं आहे. पण हे उच्चारलं कोण? मुलींनी उच्चारलं. कोण उच्चारलं? मुलींनी उच्चारलं, कळलं इथं. मग आता काय झालेलं आहे, हा शब्द जर मुलांनी उच्चारला असता तर मुलींना लागलं असतं का? मुलींना लागलं नसतं, कळलं. मुलींना लागलं नसतं. मग इथं शब्द कोणता उच्चारायला पाहिजे होता माहित आहे का? त्या दोन मुलांनी, बघा म्हशी रस्त्यातच उभ्या आहेत. काय म्हटलं त्यांनी? म्हशी पुढे उभ्या आहेत, रस्त्यातच उभ्या आहेत. मग त्या म्हशींना तर लागलं असतं, लक्षात का? त्या मुलींना टॉन झाला असता, तो मुलींना टॉन झाला असतं. मग ही शब्दशक्ती जी आहे ना, ही त्याच्या अर्थामध्ये, कळलं इथं. शब्दशक्ती त्यालाच म्हणतात, शब्दाची पॉवर त्यालाच म्हणतात, कळलं इथं. शब्दाच्या अंगी ज्या वेगवेगळ्या अर्थ व्यक्त करणाऱ्या ज्या छटा असतात, त्या छटांना काय म्हटलेलं आहे? लक्षात, शब्दशक्ती. शब्दाच्या अंगी वेगवेगळे अर्थ व्यक्त करण्याची शक्ती असते, ज्या अर्थ छटा असतात त्यांना काय म्हटलेलं आहे? शब्दशक्ती. अशा किती आहेत रे? 3. कोणत्या कोणत्या? अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. अभिधा म्हणजे काय असेल? समाज मान्य अर्थ, लक्षात. लक्षणा म्हणजे काय असेल? सुसंगत अर्थ. आणि काय असेल? नाव ठेवणे किंवा दुसरा अर्थ. मला सांगा, समाज मान्य अर्थ म्हणजे काय असेल? अभिधा. सुसंगत अर्थ घेतला तर दुसऱ्याला व्यंग केला, दुसऱ्याला नाव ठेवलं, दुसरा अर्थ घेतला तर व्यंजन, कळलं. अभिधाचे उपप्रकार कोणते कोणते आहेत? योग, रूढी, योगरूढी, कळलं इथं. लक्षणाचे कोणते? निरुडा, प्रयोजनवती, कळलं इथं. आणि व्यंजनाचे शाब्दी आणि अर्थ. हे तुम्ही लक्षात ठेवू नका, पोलीस बद्दल विचारत नाही, फक्त पहिलं लक्षात ठेव. हे 3 लक्षात ठेव, इकडे बाहेर फेकतात आपल्याला. योग, रूढी, योगरूढी, योग, रूढी, योगरूढी. आणि त्याने म्हटलं खाली बी कोणाचा अभिधाचा प्रकार नाहीये. योग, रूढी, योगरूढी आणि निरुडा म्हटलं. निरुडा नाहीये, कारण हे आपले 3 पाठ आहे ना. झालं. आता याची उदाहरण. समाजमान्य अर्थ म्हणजे काय असेल? शब्दाचा अर्थ उच्चारल्यास जशाला तसा डिक्शनरीमधला जर अर्थ घेतला जात असेल तर काय तो समाजमान्य. जसे आमच्या शेतात गहू आहे, शेतात गहू असेल, इथं गव्हाचा अर्थ धान्य घेतला, गहू कोणता झाला इथं? अभिधा. आता म्हटलं आजकाल आम्ही गहू खातो, आपण गहू खातो का? नाही. गव्हाच्या पिठाच्या पोळ्या